या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची घडामोड, एनआयची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे। एनआयची टीम सध्या पुरावे गोळा करण्याचं काम करतेय। प्रत्यक्षदर्शींचा जबाब सुद्धा नोंदवला जाणार आहे। दहशतवादी कोणती भाषा बोलत होते याची माहिती एनआयच्या टीम कडून आता जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। एनआय टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे। दुसरीकडे आपण पाहतोय अमित शहा सुद्धा घटनास्थळाची पाहणी करतायत। एनआयची टीम पुरावे गोळा करणार आहे। प्रत्यक्षदर्शींचा जबाब हा नोंदवला जाईल। तो अत्यंत एक महत्त्वाचा पुरावा असणार आहे। दहशतवादी कोणती भाषा बोलत होते याची माहिती त्या ठिकाणी जाणून घेतली जाईल आणि हे दहशतवादी नेमके कुठून आलेले होते, कोण होते याचा सखोल तपास करण्यासाठी प्रत्यक्षदर्शींची मदत घेतली जाईल। त्यांच्याकडून सहकार्य केलं जाईल आणि जबाब नोंदवल्याच्या नंतर पुढील तपास स्पष्ट होण्यास मदत होणार आहे। दहशतवादी नेमकी कोणती भाषा बोलत होते याची माहिती आता एनआयच्या टीमकडून पथकाकडून जाणून घेतली जाईल। पहलगामच्या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची घडामोड आपण पाहतो। एनआयची टीम घटनास्थळी पोहोचली आहे। पुरावे गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। 3 ठिकाणी सर्च ऑपरेशन हे सुरू आहे आणि सध्या गृहमंत्री अमित शहा हे पहलगाममध्ये पोहोचलेले असून ज्या ठिकाणी हल्ला घडलेला होता, ज्या ठिकाणी हल्ला झालेला होता याची स्वतः ते अधिकाऱ्यांसोबत पाहणी करतायत। एकंदरीतच या हल्ल्यानंतर हालचालींना मोठा वेग आलेला आहे। महेश बागल आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी। महेश, आता प्रत्यक्षदर्शींचा सुद्धा जबाब नोंदवला जाणार आहे। नक्कीच एनआयचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। पहलगाम येथे जी घटना घडली होती त्या घटनास्थळी हे एनआयचं पथक दाखल झालेलं असून त्या ठिकाणी ज्यांनी सदरची जो हल्ला आहे जो पाहिला होता अशा प्रत्यक्षदर्शींची स्टेटमेंट एनआयच्या पथकाकडून घेतली जात आहे। खास करून त्यांना काही प्रश्न विचारले जात आहे, ज्यामध्ये टेररिस्ट दिसायला कसे होते, त्याप्रमाणे त्यांनी कुठला वेश परिधान केलेला होता, कुठली भाषा ते बोलत होते, याबरोबरच कशा प्रकारे त्यांनी स्वतःचा जीव वाचवला आणि टेररिस्ट गोळीबार केल्यानंतर कुठल्या दिशेने पळून गेले होते, या सगळ्या गोष्टींची चौकशी सध्या केली जात आहे। एकंदरीत पाहता पहलगामचा हल्ला हा खूप मोठा आहे आणि यामुळे आता केंद्रात उच्चस्तरीय बैठक सुद्धा सुरू झालेली आहे आणि एनआयला एक पथक बनवून एनआयचं एक पथक बनवून ते पहलगामला पाठवण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी सध्या सुरू झाली आहे। महेश, प्रत्यक्षदर्शींचा सुद्धा आता जबाब नोंदवला जाईल। मात्र दुसरीकडे अनेक जे पर्यटक होते, अनेकांवर हल्ला झाला, मात्र जे उर्वरित पर्यटक होते ते आपापल्या राज्यामध्ये परतण्यास आता सुरुवात झालेली आहे। त्यांचे जबाब नोंदवले गेलेले आहेत का? त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय का? पहलगाममध्ये ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या ठिकाणी जे पर्यटक हजर होते त्या सगळ्यांची माहिती स्थानिक प्रशासनाने मिळवलेली आहे। जे प्रायव्हेट टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या ज्या संस्था होत्या त्यांच्याकडून ती माहिती मिळवण्यात आलेली आहे। अशा लोकांशी संपर्क साधून त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या दरम्यानच या पर्यटकांकडून जेवढी माहिती मिळवता येईल तेवढा मिळवण्याचा प्रयत्न एनआयच्या पथकाकडून केला जातोय आणि टप्प्याटप्प्याने पुढील पावलं एनआय कडून टाकली जात आहेत। कोणकोणत्या परिसरामध्ये जम्मू आणि काश्मीरचे सध्या सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे महेश? बारामुल्लाचा परिसर आहे, उरी सेक्टर आहे, त्याचप्रमाणे पहलगामचा परिसर आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो पिंजून काढला जातोय। लष्कराचं एक पथक या ठिकाणी स्पेशल नेमण्यात आलेलं आहे। बॉर्डर LOC जो परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निगराणी ठेवली जात आहे। खास करून बारामुल्ला आणि उरी सेक्टर या ठिकाणी दहशतवाद्यांशी चकमक झालेली आहे। लष्कराच्या जवानांनी आतापर्यंत 2 आतंकवाद्यांना जे घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते अशांना कंठस्नान घातलेलं आहे। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा, शस्त्र आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। निश्चित महेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर एनआयची टीम आता घटनास्थळी दाखल झालेली आहे। एनआयची टीम पुरावे गोळा करण्याचं काम करते। प्रत्यक्षदर्शींचा जबाब या सगळ्या संदर्भात नोंदवला जातोय। यापूर्वी जे पर्यटक होते त्यांचे सुद्धा जबाब हे नोंदवले गेलेले आहेत। नेमकं काय घडलेलं होतं याची माहिती एनआयची टीम असेल आणि तिथले स्थानिक सुरक्षा यंत्रणा असेल त्यांनी सुद्धा जाणून घेतलेली आहे। ज्या एजन्सी मार्फत ज्या पर्यटन स्थळांची जी माहिती देतात त्यांच्या मार्फत हे पर्यटक आलेले होते, त्यांच्याकडून त्यांची ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यात आली आणि आता जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी नेमकं काय पाहिलं याचे पुरावे शोधण्याचं काम हाती घेण्यात आलंय।